आजपासून नवरात्र संपेपर्यंत कधी हे फूल तुम्हाला कुठे दिसलं तर लगेचच देवी आईला अर्पण करा। हे फूल देवीला अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करणार आहे। तर ज्या झाडाचं आपल्याला फूल आपल्या घरी येऊन माता राणीला अर्पण करायचं ते म्हणजे गोकर्णीचं जे निळ्या रंगाचं फूल असतं ते आपल्याला घरी आणायचं। घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या फुलाला आपल्याला हळद आणि कुंकू अर्पण करून घ्यायचं। तर हे फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता जर तुमच्या घरी घट मांडला असेल तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा अगदी तुम्ही माता लक्ष्मीला सुद्धा हे फूल जे आहे ते अर्पण करू शकतात किंवा तुम्ही कोणत्याही देवीच्या देवळामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता। तर आपल्याला काय करायचं, हे फूल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि 11 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे फूल जे आहे ते दुर्गा माताच्या चरणावर अर्पण करायचं। असं म्हटलं जातं नवरात्रीच्या काळामध्ये हा उपाय अतिशय प्रभावी असतो।